नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। हे मंचावर विराजमान झालेले आहेत, त्यांचा वसई विरार जिल्हा काँग्रेस तर्फे तसेच महाविकास आघाडी तर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो। खरगे साहब आगे बढ़ो, खरगे साहब आगे बढ़ो। महाविकास आघाडीचा आपली निशाणी। मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार श्री माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, राज्यसभा विरोधी पक्षनेते यांना विनंती करेन की शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करायचे। शिवाजी महाराज की जय भवानी। राष्ट्रपिता महात्मा गांधी वसे उमेदवार विजय पाटील साहेब यांना विनंती करते की त्यांना पुष्पहार अर्पित करायचे आहे। आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुष्पहार घालतील संदीप पांडे साहेब। मी शिवसेनेच्या तोफ संजय गाडी मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी समुदायाला संबोधित करायचे आहे। वो क्या कह रहे हैं, एक है तो सेफ है। वो कह रहे हैं आप एक रहेंगे तो मोदी और अदानी सेफ रहेंगे, ये हम जानते हैं। वो कह रहे हैं कांग्रेस आएगी तो मंगलसूत्र छीन लेगी, गाय छीन लेगी। आपने महंगाई इतनी बढ़ाई के रखी है, आपने गैस सिलेंडर घर में देने वाले हर चीज का भाव इतना बढ़ा के रखा है, बेरोजगारी इतनी बढ़ा के रखी है कि महिलाओं को अपने मंगलसूत्र या फिर तो गिरवी रखे या फिर तो बेच के अपना घर चलाना पड़ रहा है। इसलिए इनके वाक्य इनके लिए ही सही है। और महत्वपूर्ण मैं मुद्दा बताना चाहूंगी, शिवसेनेच्या बाबतीत जे सांगतात की शिवसेना काँग्रेस बरोबर गेली म्हणजे शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, यांना आम्ही म्हणतो की बिल्किस बानो सारख्या गुजरातच्या दंग्यामध्ये एका मुस्लिम महिलेच्या 3 वर्षाच्या मुलीला आपटून मारणारे आणि तिच्यावर बलात्कार करणारे 12 कार्यकर्ते भाजपचे जे सुटून आल्यानंतर त्यांचा सत्कार हे भाजपा करतं, हे जर तुमचं बेडगी हिंदुत्व असेल, हे हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही। हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे। हे आम्हाला सांगतात। आम्ही 370 हटवलं। आम्ही त्यांना विचारतो 370 हटवल्यानंतर 1800 काश्मीरी पंडितांच्या हत्या काश्मीरमध्ये झाल्या, त्याची जबाबदारी कोणाची? काश्मीरी पंडितांची आजही घर वापसी झाली नाही, त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? तुम्ही सांगताय काश्मीरमध्ये आम्ही 370 हटवलं म्हणून महाराष्ट्रात आम्हाला मतदान होईल। म्हणजे एका राज्यात तुम्ही काहीतरी केलंत म्हणून तुम्हाला महाराष्ट्राची जनता मतदान करणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर महाशयानं याच भारतातलं एक राज्य मणिपूर गेले 12 महिने ते जळताना आम्ही पाहतो आहोत। 15-15, 16-16 वर्षाच्या मुलींची नग्न धिंड काढून त्यांचे लचके तोडणारे भाजप शासित प्रदेशातले गुंडे आम्ही पाहिलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला मतदान आम्ही कोणत्याही परिस्थितीत करणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। आपण त्या ठिकाणी काय केलं हे त्या वेळेला सांगितलं पाहिजे। महिला सुरक्षिततेसाठी माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना अत्यंत महत्त्वाचा बलात्कारांना फाशी देणारा कायदा शक्ती कायदा ज्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी जर तक्रार लिहून घेतली नाही
तर त्यांना 2 वर्ष सस्पेंड करायचा कायदा ज्याच्यामध्ये आहे असा शक्ती कायदा त्यांनी मंजूर केला दोन्ही सभागृहात, विधानसभा आणि विधान परिषद, आणि केंद्रामध्ये मंजुरीला पाठवला. बाबांनो, एका रात्रीत नोटबंदी होते, एका दिवसात यांनी आपलं सरकार पडलं, पण 2.5 वर्षात शक्ती कायद्यासारखा महत्त्वपूर्ण कायद्याला संमती देण्याची यांना वेळ मिळाला नाही. संमती देण्याचा यांना वेळ मिळाला नाही. आणि अशा लोकांचा समाचार आपण घेतला पाहिजे. ते आम्हाला विचारतायत तुम्ही 3,000 कसे देणार आहात, 3,000 का देणार आहात. आम्ही त्यांना सांगितलं 3,000 हा त्यांचा हक्क आहे महिलांचा. तुम्ही 1,500 का देताय हे पण सांगितलं आम्ही, पण 1,500 म्हणजे उंटाच्या तोंडात जिरं जिल्यासारखं आहे, फाटलेला त्यांच्या संसाराला नुसतं ठिगळ लावण्यासारखं आहे. आणि म्हणून आम्ही बोललो आम्ही त्यांना 3,000 देऊ, मात्र 3,000चे 3 लाख कसे करायची याचं उद्योग शिकवण्याची, उद्योजकतेचे गुणही आम्ही त्यांच्यामध्ये कसे येतील यासाठी प्रशिक्षण देखील आम्ही त्यांना देणार आहोत. आणि हो, भ्रष्टाचार उद्या कमी केला ना. कुठला भ्रष्टाचार? तुम्ही 60 वर्षाचा हिशोब विचारता काँग्रेसला. अहो, 6 महिन्यात बांधलेली संसद गळायला लागली. ज्या राम मंदिरच्या नावाखाली तुम्ही मतं मिळवत होतात आणि लोकांना तांदळाच्या अक्षता वाटत फिरत होतात, ते राम मंदिर अवघ्या 6-7 महिन्यात गळायला लागलं. गेल्या 8 महिन्यापूर्वी मालवणमध्ये ज्या पुतळ्याचं छत्रपती शिवरायांचं नाव तुम्ही घेता, ज्यांचा पुतळा तुम्ही बांधला, अवघ्या 8 महिन्यामध्ये म्हणे वादळ झालं. अरे, वादळात आमच्या कोकणातल्या झाडावरचा नारळाचा एक नारळ सुद्धा पडला नाही रे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढेर झाला. हा तुमचा भ्रष्टाचार आहे. आणि या भ्रष्टाचाराने जे पैसे तुमच्या खिशात गेलेत ना, हे पैसे जेव्हा आम्ही उद्या आणू, आम्ही महाराष्ट्रात जेव्हा उद्योगधंदे आणू, त्यावेळेला खऱ्या अर्थाने माझ्या महिलांना 3,000 देता येतील, मुलांना 4,000चा स्टायपेंड देता येईल, त्याच वेळेला त्याला 40 लाखाचे पगार कसे मिळतील यासाठी उद्योगधंदे देखील उभे करता येईल. त्यांच्या ताटामधलं डाळ, तांदूळ, गहू, तेल, साखर सारख्या जीवनावश्यक वस्तूचे भाव शेतकऱ्यावर टाच न आणता त्या ठिकाणी नियंत्रित ठेवले जातील. तुम्ही काय करताय? नाशिक मधून कांदा येतो, कांद्याचे भाव ऐकून तिथल्या लासल गावातल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू अनावर होतात, आणि तेच भाव जेव्हा मुंबईमध्ये आपली गिराईक, आपली जनता खरेदी करायला जाते, त्यावेळेला आपल्या जनतेच्याही डोळ्यात अश्रू आणतात. आणि या इथल्या बहुजन विकास आघाडीबद्दल काय सांगायचं? 30 वर्ष म्हणजे एक ताप सत्ता तुम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे. वसईच्या गावात इकडेही आज ही प्यायच्या पाण्याची वाणवा आहे, पण पावसाचं पाणी मात्र भरभरून लोकांच्या घरात भरतंय. घोडबंदरचा रस्त्याचा प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, आजही ठिगळ लावल्यासारखे रस्ते, हा प्रश्न निर्णयात निघत नाही. स्टेशनवरची ट्रॅफिक, जिथे 3-3 तास लोकांना रखडावं लागतं, कदाचित त्यामुळेच वसईच्या MIDC मधले सगळे उद्योगधंदे शिफ्ट व्हायला लागलेले आहेत. वसईचा विकास खुंटीत आहे. वसईची ओळख ज्या ऐतिहासिक वसईच्या किल्ल्याच्या नावाने होते, या किल्ल्याची डागडुजी करताय नुसती. इथे काही चांगलं करण्याचा विचार देखील आपल्या डोक्यात आला नाही. आज हरित वसईची ओळख देखील आपण पुसत आहात, आणि त्याच्यामुळे आता तुमचाही समाचार ही वसईकर जनता घेणार आहे. तुम्हाला कळलं पाहिजे, मी जर भाजपाच्या एवढा गुन्ह्यांचा पाडा वाचलेला आहे, भाजपाला सपोर्ट करणारा, भ्रष्ट जनता पार्टीला सपोर्ट करणारे सगळे भ्रष्ट नेते लोकसभेत त्यांच्या बरोबर होते. या बहुजन विकास आघाडीनेही त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता छुपा. या सगळ्यांचा समाचार तुम्हाला घ्यावा लागेल, आणि या महाराष्ट्राला पुन्हा विकसनशील, प्रगतिशील आपल्याला बनवायचं असेल तर महाविकास आघाडीला त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. विजय गोविंद पाटील यांच्यासारखे निष्ठावंत, यांच्यासारखा एक चांगला, कोणत्याही पद्धतीने लोकांचा कसं उपयोगी पडायचं हे काम करणारा, म्हणजे आपलं सुवी पॅलेसचं असलेलं हॉटेल देखील त्यांनी कोविडमध्ये कोविड सेंटर म्हणून उपलब्ध करून दिलेलं, असे हे नेते
संदीप पांडेजींसारखं नेतृत्व यांना त्या ठिकाणी आपण संधी दिली पाहिजे. येणाऱ्या 20 तारखेला हाताच्या पंजावर त्या ठिकाणी मतदान करून महाराष्ट्राचे हात आपण बळकट केले पाहिजेत. यासाठी तयारीत राहा. आई भवानी, आई जगदंबा आपल्या सगळ्यांना यश देवो एवढं सांगते. आपली सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. महाविकास आघाडीचा आणि हाच विजय करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार माननीय श्री मल्लिकार्जुन खरगे साहेब, राज्यसभा विरोधी पक्षनेते यांचे ऐतिहासिक वसईत हार्दिक 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 स्वागत. महाविकास आघाडीतर्फे त्यांना पुष्पहार घालून त्यांचे आपण स्वागत करणार आहोत. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या पाहुण्यांचे या ऐतिहासिक वसई नगरीत स्वागत करायचे आहे. महाविकास आघाडीचा वसई विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवघर माणिकपूर शहरातर्फे त्यांचे स्वागत होत आहे. हॅलो. आता शिवसेनेतर्फे राज्यसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे सर्वोच्च नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचं स्वागत होत आहे. जोरदार टाळ्या. खरगे साहेब आगे बढ़ो, खरगे साहेब आगे बढ़ो. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असा त्रिवेणी संगम या महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी आणि या निवडणुकीच्या तोफेला शेवटची बत्ती देण्यासाठी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचं स्वागत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या श्रीमती संजनाताई घाडी यांचा सन्मान करतील प्रवीणा चौधरी आणि कविता कटक धोंडे. मी यांना विनंती करते की त्यांनी प्रवीणा चौधरी आणि कविता कटक धोंडे यांना मी विनंती करीन की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. वसई विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवघर माणिकपूर शहरातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत होत आहे. आमदार ओमान चांडी यांचा सन्मान करतील कॅप्टन निलेश पेंडारी साहेब. आमदार ओमान चांडी साहेब यांचे सत्कार करतील कॅप्टन निलेश पेंडारी साहेब. आपण आज इथे जमलो आहोत महाविकास आघाडीचे लोकप्रिय स्थानिक उमेदवार वसई विधानसभा 133 आपल्या सगळ्यांचे विजय गोविंद पाटील ज्यांना आपल्याला जिंकून द्यायचे आहे, त्यांची निशाणी आहे पंजा, यांचे स्वागत करतील विकास बंधू वर्तक. आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार स्थानिक उमेदवार
आपल्या सगळ्यांना आज इथे संबोधित करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आज आपल्या वसईचं आणि पालघर जिल्ह्याचं जे विधानसभेचं निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीसाठी आपल्याला मार्गदर्शन करणारे आलेले आमचे भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय खरगे साहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेच्या नेत्या घोडे मॅडम आणि सर्वच आदरणीय व्यासपीठ, सर्व जमलेले माझे बंधू भगिनी कार्यकर्ते, साहेबांना मी गाडीमध्ये येता येता आपल्या वसईची बरीच व्यथा सांगून टाकलेली आहे. त्याच्यामुळे जे काय वसईचं आपलं आज हुकुमशाहीचा हाल चाललेला आहे, एक लोकल पार्टी साहेब इथे आमच्यावर राज्य करते आणि जे काय त्यांना इथे पाणी योजना असेल, रस्त्याची योजना असेल, त्यापूर्वी आपल्याला काँग्रेसचं राज्य असताना आपणच त्यांना दिलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे. पण साहेब, आपण त्यांना सपोर्ट केला जेव्हा जेव्हा आपण त्यांना सीट सोडल्या, पण त्यांनी आपल्याशी म्हणजे जे सहकार्य करायला पाहिजे होतं पण ते केलेलं नाही आहे आणि त्यामुळे आपली असलेली काँग्रेस या स्वातंत्र्यानंतर या वसई तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये 20 वर्ष सन्माननीय आमचे स्वर्गीय भाऊसाहेब वर्तक हे कॅबिनेट मिनिस्टर असायचे. त्यानंतर स्वर्गीय ताराबाई वर्तक ह्या 5 वर्ष इथे राज्यमंत्री होत्या. त्यानंतर आपल्या काँग्रेसला कुठेतरी कमजोरी झाली आणि या प्रायव्हेट पार्टीला इथे जोर मिळाला आणि जे काय त्यांचं कार्य होतं, त्यांना पाणी योजना होत्या, त्यांच्या रोडच्या डेव्हलप होत्या, इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होत्या, नागरीकरणच्या डेव्हलपमेंट होत्या, त्या काँग्रेसच्या सहकार्याने झालेलं आहे. पण आपण त्याच्यामुळे बॅकफुटला गेलो आणि इथे काँग्रेसचं एक चांगलं स्वराज्य असतानासुद्धा आपण काँग्रेस इथे कमी दिसायला लागलो. पण आपली वसईची जनता ही काँग्रेसमय आहे आणि आत्ता महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली ही जोरदार परत उभारी यांनी घेतलेली आहे आणि साहेब 133ची सीट आणि 400 सीट ही भरघोस मताने आपली निवडून येणार आहे. वसईच्या सीटवर तर विशेष आशीर्वाद आपल्याला दिसून येत आहेत. आमचे इथे सर्व भूमिपुत्र, मग आमचे इथे हिंदुत्व असेल, इथे आमचे कॅथलिक समाज असेल, इथे मुसलमान बांधव असेल आणि सर्व 12 बलुतेदार इथे काँग्रेसच्या पाठीमागे असतो आणि त्यांचा आशीर्वाद काँग्रेससाठी आहे आणि महाविकास आघाडीसाठी आहे. पण जी पण मागच्या वेळेला आपण सीट या लोकल सीट पक्षाला सोडली होती, त्यामुळे कुठेतरी आपलं बळ, आपलं नेतृत्व इथे दिसून आलं नाही. आणि साहेब, या छोट्याशा पक्षाचं इथे जे राज्य चालतं या भूमिपुत्रांसाठी ते फार बाधक झालेलं आहे. कारण आमचं 69 गावाचा प्रश्न आज आपलं काँग्रेसचं राज्य असताना 2009ला 69 गावामध्ये टाक्या बांधून ठेवलेल्या आहेत. पण त्या टाक्यामध्ये 2024 उगवलं, पण त्याच्यामध्ये अजून एक थेंब पाण्याचा पडलेला नाही आहे. कारण सगळं जे पाणी आहे इथे नवीन झालेल्या बिल्डिंगला, या बिल्डर लॉबीला पुरवलं जातं. त्याचप्रमाणे आमचं 29 पेसा असलेल्या ग्रामपंचायत या महानगरपालिकेत घेतल्या होत्या. त्या आपल्या काँग्रेसने सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना CM असताना त्यांनी त्या सोडल्या. 2011ला त्याचा नोटिफिकेशन काढून त्यांना मुक्त केलं, तरी पण यांनी स्टे घेऊन ते आजपर्यंत गावं अडकून ठेवली होती आणि त्याला हे गावांवरती जुलूम करण्याला त्यांना साथ देतं हे BJP पक्ष देतं. त्याच्यामुळे आम्ही त्यांची लढाई हरलो नाही. आम्ही 12 वर्ष लढाई केली
आणि या टायमाला आमची गावं मुक्त केलीत, तरी पण इकडचे जे आयुक्त आहेत ते आयुक्त जिल्हा परिषदेच्या ताब्यात ते देत नाही. याच्याकरता आमचे जिमी गोन्साल्विस असतील, आमचे परारी साहेब असतील, आमचे खानविलकर साहेब असतील, असे अनेक नेते आमच्या बरोबर आहेत. मनवेल तुस्कानू साहेब असतील, हे यांची आमची जिद्द सोडलेली नाही आणि त्या गावांना मुक्त केलेलं नाही. पण हे आयुक्त तरी पण त्यांची मनमानी करत आहेत. पण नक्कीच आपलं महाराष्ट्रामध्ये आता भरघोस मताने आपलं महाविकास आघाडीचं राज्य येणार आहे. तेव्हा त्या आयुक्ताला आपलं याचं पाणी दाखवून देऊ आणि तो जे जुलूम करतं त्या जुलुमाचं त्यांचा अंत करू, एवढंच मी बोलतो. पण एवढंच सांगतो की साहेब, आपल्या काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने आपल्या वसईमध्ये जे जे प्रश्न आहेत, जे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, इथे ट्रॅव्हलिंगचा प्रश्न आहे, इथे इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न आहे, इथे पाण्याचा प्रश्न आहे, इथे आरोग्याचा प्रश्न आहे, इथे 14 ठिकाणी याच्यामध्ये डी पीमध्ये जवळजवळ हॉस्पिटलसाठी रिझर्वेशन ठेवलेलं आहे, शाळा कॉलेजसाठी रिझर्वेशन आहे. पण इथे सरकारी नाही कॉलेज नाही आहे, ना सरकारी हॉस्पिटल आहे. ही इथली व्यथा आहे. इथे एस टी चांगल्या प्रमाणे चालत होती, ते एस टीचं पण 12 वाजवले आणि जी प्रायव्हेट इथे ट्रान्सपोर्ट चालू आहे ते सुद्धा कमजोर आहे. आता आपल्या केंद्रामधून 60 कोटी आणि 80 लाख इथे येऊन त्याचं पण बसेस अजून चालू नाही. फक्त 12 बसेस इथे आलेल्या आहेत, त्यासुद्धा 2 महिने उभ्या होत्या. त्या कंपाऊंडमध्ये त्यांच्या बॅटऱ्या चोरीला केल्या. इतकं ढिलं प्रशासन या वसई तालुक्यामध्ये आहे. तरी पण आत्ता साहेब आमची जनता ही 133ली सीट आहे, ही भरघोस मतांनी निवडून देणार, नालासोपाराची निवडून देणार आणि महाविकास आघाडीच्या 4च्या 4 पुढच्या सीट बोईसर असेल, पालघर असेल, डहाणू असेल, विक्रमगड असेल, हे चांगल्या मतांनी निवडून देणार आहे आणि आपलं महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य येणार आहे. फक्त वसईकरावरती, आमचं पालघर जिल्ह्यावरती साहेब तुम्ही आशीर्वाद ठेवा. इथे आपल्याकडे खासदार नाही. मी विनंती करतो की बाहेरच्या आमच्या महाराष्ट्रामधून 2 वेळा बाहेरच्या स्टेटमध्ये राज्यसभा दिली साहेब, या टायमाला आमच्या पालघरला राज्यसभा द्यावी आणि आमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवायला मदत करावी. एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वसईचा बुलंद आवाज. सगळ्यांनी जोरदार टाळ्यात त्यांचं भाषण ऐकलेलं आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. विजय शेठ यांना नक्कीच जिंकवून द्यायचं आहे. मी 132 नालासोपारा विधानसभा संदीप पांडे साहेब यांना विनंती करीन की त्यांनी त्यांचा सत्कार करतील. राजेश घोलप आणि अनिश कुरेशी. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा आपली निशाणी, आपली निशाणी, तुमची आमची निशाणी. आता पक्षप्रवेश होत आहे. मी दिनेशजी कांबळे यांना विनंती करीन की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. काँग्रेस पक्षात त्यांचे हार्दिक स्वागत करत आहेत. प्राध्यापक बाबा पाटील यांचे देखील काँग्रेस पक्षात स्वागत होत आहे. भीमराव शामराव पेटकर यांचे देखील काँग्रेस पक्षात स्वागत होत आहे. रमेश दगडू निर्भवणे यांचे देखील काँग्रेस पक्षात स्वागत होत आहे. मी माननीय दिनेश कांबळे साहेब यांना विनंती करीन की त्यांनी व्यासपीठावर यायचे आहे. मी माननीय प्राध्यापक बाबा पाटील यांना विनंती करीन की त्यांनी व्यासपीठावर यायचे आहे. मी माननीय शामराव पेटकर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचे आहे. माननीय रमेश दगडू निर्भवणे यांना देखील मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचे आहे.
आजचा हा वसईकरांचा जनसमुदाय ज्यांना ऐकण्यासाठी, ज्यांना बघण्यासाठी आणि भारतीय संविधान वाचवण्यासाठी इथे बसलेला आहे, त्या सगळ्यांचे मी स्वागत करते आणि आपले सगळ्यांचे आदरणीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार श्री मल्लिकार्जुन खरगे साहेब, राज्यसभा विरोधी पक्षनेते, 9 वेळा ते MLA होते, तसेच ते 2 टाइम MP होते आणि त्यांचे स्वागत आपण या वसई ऐतिहासिक नगरीत करत आहोत. मी सगळ्यांना विनंती करते की त्यांचे स्वागत जोरदार टाळ्या वाजवून करायचे. महाविकास आघाडीचा हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. गरम कमी आहे म्हणून तुम्ही आज के इस सभा में उपस्थित हमारे वसई के कैंडिडेट विजय पाटिल जी, और नाला सोपारा के कैंडिडेट संदीप पांडे जी, गुरदीप सप्पल जी, सुखराम रातवा जी, हमारे चांडी डोमन जी MLA, ओनील अलमेरा वासवी सिटी के प्रेसिडेंट, प्रफुल्ल पाटिल अलघर DCC प्रेसिडेंट, पालघर DCC प्रेसिडेंट, संजना गाड़ी शिवसेना उपनेता, मनोज मात्रे NCP जिलाध्यक्ष, कुमार रावत समाजवादी पार्टी, जॉन परेरा आम आदमी पार्टी, मंच पर बैठे हुए सम्मानित साथियों और यहाँ पर जमा हुए हमारे भाइयों बहनों, युवा मित्रों और मीडिया के मेरे दोस्तों, ये चुनाव आप लोगों को बहुत ही गंभीरता से लेना है, क्योंकि आज की ये जो सरकार है ये सरकार कैसी बनी आपको मालूम है। ये सरकार बनी 50 खोके सब कुछ ओके, ऐसी सरकार है। इसको हटाना होगा, इसको मिटाना होगा और तुमको सत्ते पे आना होगा। साथियों, ये तो प्रचार का आखिरी दिन है और परसों 20 तारीख को चुनाव होने जा रहा है। इसीलिए आप सब लोग अपना काम छोड़ के पहला वोटिंग करके
आपके बाकी के काम करना चाहिए, क्योंकि ये आपके हक का प्रश्न है। अगर आपके हक सुरक्षित है लोकतंत्र में, आप सुरक्षित हो। अगर लोकतंत्र में आप अपना मतदान नहीं करेंगे, जिस पार्टी को आप चाहते हैं, जो पार्टी कांग्रेस हमेशा आपके साथ काम करते हुए आई है, और आज यहां पर हम महाविकास आघाड़ी से सब लोग मिलकर लड़ रहे हैं। किनके खिलाफ लड़ रहे हैं? जो लोग, जिन लोगों को मोदी जी ने चोरी से उठा लेके गया अपने दोस्तों को लगाकर, उन चोरों के खिलाफ आप लड़ रहे हैं। अगर आप इसमें कुछ कमी की तो समझिए आपका स्वाभिमान धोखे में है। अगर आप स्वाभिमान रखना चाहते हो, महाराष्ट्र के गरिमा को आगे बढ़ाना चाहते हो, देश में जो महाराष्ट्र का नाम है और बहुत से गरीब देश के ये समझते हैं कि अगर मुंबई जाएंगे या पालघर जाएंगे तो कभी हम उपवास नहीं मरेंगे, कुछ ना कुछ काम मिलेगा बंबई में और महाराष्ट्र में। इस आशा के साथ लाखों लोग यहां पर आते हैं और देश की संपत्ति को बढ़ाने का काम भी यहाँ के लोग करते हैं। और देश के संपत्ति बढ़ाने में सबसे अगर बड़ा हाथ किनका है तो गरीब लोगों का है, मजदूरों का है, छोटे मोटे व्यापारियों का है, ना कि अदानी और अंबानी का है। ये लोग तो सिर्फ पैसे कमाते हैं, वो भी पैसा हमारा। जो बैंक में आप लोग पैसे डालते हैं, जो मेहनत करते हैं, उसी बैंक में से मोदी जी अपने दोस्तों को कर्जा दिलाते हैं और वो कर्जा लेकर हम लोगों की प्रॉपर्टी खरीदते रहते हैं। अब आपको मालूम है धारावी में क्या हो रहा है? 1 लाख की जमीन सरकार अदानी को दे रही, गरीबों की जमीन, वहां छोटे मोटे व्यापारी है, इंडस्ट्रीज है। ऐसी जमीन आज मोदी साहब और ये जो यहाँ की सरकार है मिल के दे रहे हैं। यहां तक कि उन्होंने कोई कानून लागू करके या टेंडर अच्छे तरीके से करके अदानी को नहीं दिए, क्योंकि मोदी जी का कहना है मेरे 2 दोस्त अगर खुश हैं तो सब ठीक है, ये समझते हैं। अरे भाई, तुम्हारे 2 दोस्तों को खुश करने के लिए देश के गरीब लोगों को बर्बाद करना चाहते हैं। यहां पर तो
बड़े बड़े कारखाने जवाहरलाल नेहरू जी के टाइम पे बने। टाटाओं ने अच्छे खासे कारखाने बनाए, कभी उन्होंने बदनामी नहीं ली। अब मोदी जी के जमाने में सब तरफ जो सरकारी जमीन है, सरकारी कारखाने हैं, वो बेच रहे हैं, वो लूट रहे हैं, उनको लॉस में ला रहे हैं और लॉस में लाके अदानी को दे रहे हैं, एयरपोर्ट दे रहे हैं, पोर्ट दे रहे हैं। पुराने कारखाने उसको रीजनरेट करने के बजाय उनको सस्ते दाम में दे जा रहे हैं। इससे नौकरियां कम हो रही हैं और घट रहे हैं नौकरियां, और ये प्राइवेट नौकरियां, मजदूरी करने के नौकरियां, ये बढ़ रहे हैं और कायम नौकरियां घट रहे हैं। मैं आपसे निवेदन करूंगा, किसानों का कर्ज कभी मोदी जी ने माफ नहीं किया, लेकिन अपने 20-25 दोस्तों का कर्ज उन्होंने माफ कर दिया। वो भी कितना मालूम आपको? मालूम है? 16 लाख करोड़ रुपए कर्ज अमीरों का उन्होंने माफ कर दिया। कितना कितना भाई बोलो? 16 लाख करोड़ बैंकों से जो कर्जा लिए थे अमीर लोग, उनको उन्होंने माफ कर दिया। और गरीब किसान मजदूर अगर लोन लेता है, उसी के लिए उसको उसका खेत ऑक्शन करते हैं, घर ऑक्शन करते हैं, कार ऑक्शन करते हैं, ऑटो रिक्शा ऑक्शन करते हैं। अरे ये गरीबों के लिए आप करते हो, उस अमीर को 16 लाख का फायदा करके देते हो, आपको शर्म आना चाहिए। और एक तरफ देशभक्ति की बात करते हो, एक तरफ गरीबों की बात करके लोगों को फंसाते हो। क्या बोलते हैं? सबका साथ सबका विकास। अरे बाबा, तुम आने के बाद तो सबका साथ तो लिए, लेकिन सबका सत्यानाश कर दिया। लोगों को बोले 15 लाख नौकरी दिया, 15 लाख नौकरी, 2 करोड़ नौकरी दिया, 2 करोड़ नौकरी हर साल देने का वायदा किए थे, नहीं मिला। 15 लाख मैं बाहर से काला धन निकालूंगा, लाकर आपके जेब में डालूंगा। डाले आपके जेब में? नहीं भाई, आपको आया होगा, क्योंकि बॉम्बे के लोगों को डरता है। वो दिया होगा ना? नहीं दिया, वो भी झूठ। अब किसानों को बोला तुम्हारी आमदनी मैं दुप्पट कर दूंगा, कर दिया आपकी आमदनी दुप्पट। मैं महिलाओं को सुरक्षित रखूंगा। सुरक्षित है महिलाएं? यहां तक कहा, मेरे बहनों, मेरे माताओं, जो देहातों में रहते हैं, जब वो चूल्हों के सामने बैठते हैं, जब वो लकड़ी जलाकर उसको क्या बोलते हैं, एक उपला जब लगाते हैं, 2 धुआं निकलता है, जब उनके आंख में जाता है तो पानी आती है, वो देख के मैं हैरान हुआ। इथे उपस्थित मान्यवर
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री मल्लिका अर्जुन खरगे साहेब यांनी आपल्याला मराठीमध्ये उत्तमरित्या जे मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांना बहुमोलाचं ठरणार आहे. मी त्यांचे आभार मानते की त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्या सगळ्यांसोबत वाटला आहे. त्याचप्रमाणे आमदार ओमन चांडी साहेब तसेच आपल्या शिवसेनेच्या रणरागिणी श्रीमती संजनाताई घाडी, BM संदीप साहेब तसेच व्यासपीठावरील सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. इंडिया आघाडी, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रपती शरदचंद्र पवार गट, आप, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी या सर्वांचे मी आभार मानते. तसेच आपले पत्रकार बंधू आणि पोलीस डिपार्टमेंट आणि सर्वप्रथम वसई विरार महानगरपालिका तसेच इथे उपस्थित सर्व जनसमुदाय यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि आता थोड्याच वेळात राष्ट्रगीताला सुरुवात होणार आहे. सावधान, राष्ट्रगीता सुरुवात होत आहे. मन अधिनायक जय हे भारत. भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद. आणि इथेच कार्यक्रम संपला.